छत्रपती शिवाजी महाराज की पाटील पाटील आवाजाकडे लक्ष द्या, आवाजाकडे. मराठा एकजुटीचा, मराठा एकजुटीचा. हॅलो. आज सगळ्यांचे खोटे आणि खोटे वस्तू फेकल्या. मेघ पण ठोकली, अरे मेघ पण ठोकली, खोटी पण ठोकली आणि खोटीला पाचर पण मारली. त्या व्यक्तीचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. पाटील 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 पाटील. ये भाई लोग सब साउंड के बेजू में साइड पे हो जाओ, पूरा नीचे गिर रहे हो, उतरा नीचे. ए कैमरामैन नीचे उतरा, उतरा नीचे. साऊंडवरचे खाली उतरा. एका सेकंदात चला चटकन. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. कॅमेरा. मस्के दादा, मस्के दादा, आवाज द्या ना. एक मिनिट. आपला या पाईपावरचे खाली उतरा, मंडप खाली उतरा. साऊंड वरचे खाली उतरा. सगळ्यांनी दादांसाठी एकदा प्रचंड टाळ्या वाजवायच्या. मस्के दादा. मराठा एकजुटीचा, 1 कोटी मराठा म्हणायचंय. एक मराठा, एक मराठा. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. मनोज दादा तुम आगे बढ़ो, लढेंगे जीतेंगे. मराठा एकजुटीचा. हॅलो. लढा भी जितला भी छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्या सर्वांच्या मागणीला या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे आणि नक्कीच या संघर्षाला या आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांमुळे नक्की या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. हे सर्व काही घडलंय हे फक्त एका शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या पोरामुळे घडलंय. आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच या मराठा समाजाला आता यश कुठेतरी मिळत आहे. आणि मोठ्या ताकदीने आपण या ठिकाणी जमलात. तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या भावांनो. छत्रपती शिवाजी महाराज की. लढेंगे जीतेंगे. थोडा वेळ शांतता राखायची, काही वेळ शांतता राखायची सर्वांनी. आवाजाकडे. जय शिवराय. हॅलो हॅलो हॅलो. घोषणा बंद करा. एकदा सगळ्यांनी प्रचंड टाळ्या. मस्के साहेब एकदा प्रचंड टाळ्या. घोषणा बंद करा. छत्रपती माईक बंद शिवाजी. करा. आम्हाला द्यायचा की नाही द्यायचा. आज जर दादांना सांगता 5,000 लोक घेऊन या, ठीक आहे, 5,000 लोक दादा घेऊन आले, पण त्याच्याबरोबर जर त्या
आमच्या दैवत आहे आमचं मनोज दादा, त्यांच्याबरोबर जर अख्खा मराठा समाज जर येत असेल तर तुम्ही फक्त मराठा समाजाला तिथे अडवणार का? आज म्हणता मुंबईमध्ये मराठा समाज येऊ नये का? नेमके आभार आपण आता इथे भेटून कसे आम्ही मानणार आभार आहात? मानायला आलेलो की तुमच्या वतीने जे आम्हाला मराठा समाजाला हे शासनाचं जे रूप दिसलंय ना, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानायला आलो. कारण त्यांच्यामुळे आम्हाला या शासनाचं रूप दिसलंय. त्यांच्या बागे जो कोण बोलवता धनी आहे तो आमच्या समाजाच्या कोण आहे समोर- असं तुम्हाला वाटतं बोलवतात आणि? आम्ही तर संपूर्ण प्रकरण आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. आमच्या मते याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे, सरकार आहे. आम्हाला वैयक्तिकरित्या आणि पूर्ण समाजाच्या वतीने मी एक विनंती करतो की इथून पुढे मराठा समाजाची हानी बदनामी करू नका. कारण आतापर्यंत आम्ही फक्त स्वाभिमानाने आमचा हक्क आणि आमचा अधिकार मागायला आलेलो आहे. आम्ही याच्या पुढे आम्हाला काही नको. तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही तर नका देऊ. अनेक मोर्चे झाले, अनेक वेळा आम्ही इथे मुंबईत शक्यता आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी सांगितलं होतं आम्हाला GR द्या, आम्ही 1 तास आणखी बसू. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केल्याचं दिसतंय. यानंतर आता मनोज जरांगे काय बोलणार ते बघावं लागेल. आपल्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे. ए पोराव, 1 मिनिट शांत राहा, फक्त अर्धा मिनिट, एक शांत एकदम. आपण सर्व शांततेने घ्या. मी आपलं हे सगळं आंदोलन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. आता मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मी सूचना देतोय की आमचा कोणत्या आंदोलकांना आपण त्रास देऊ नका, त्यांना मोकळे मनाने घरी जाऊ द्या परत, अशा प्रकारे त्यांना आम्ही सूचना देतो. आपण सुद्धा सर्व पोलीस विभागाला अधिकाऱ्यांना आपण सर्वांनी सहकार्य करा अशी माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे. तर आपण बघतोय राधाकृष्ण विखे पाटील हे काहीतरी चर्चा करताना दिसत आहे जरांगे पाटलांसोबत. त्यामुळे नेमकी काय चर्चा आहे याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि त्या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे CSMT परिसर, आझाद मैदानाच्या बाहेरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले हे आंदोलक जल्लोष करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे जे मसुदा घेऊन आलेले होते राधाकृष्ण विखे पाटील त्या बाबतीमध्ये चर्चा केली जाते. त्यामुळे आता त्रास देऊ नका, सगळ्यांना सांगून द्या. इथं काय केलंय दमदारी जा जरा, नुसती गडबड नाही. मी तुम्हाला विचारल्याशिवाय काही करतो का? किती प्रामाणिक माणूस माझ्यासारखा खरंच नाही लागणार तुम्हाला. ऐकून घ्या नीट. आरडा बंद करा रे, आरडा बंद करा. ऐका, ओके. तरी पण थोडा हाही शंका तर सांगतो. त्यांचं म्हणणं काय, हैदराबाद नीट वाचा, फुल स्टॉप कुठे आणि कॉमा कुठे. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. कोणाला? हैदराबाद गॅझेटियरला. तिथं फुल स्टॉप. एक पुढं या शासन निर्णयानुसार, म्हणजे कोणत्या? गॅझेटियरच्या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या
व्यक्तींच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास फुल स्टॉपच्या वर्षाच्या आधारे असल्यास आधारे स्थानिक चौकशी करून, नातेसंबंधाला द्यायचंय ना, चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाई प्रस्तावित आहे. हे विषय 2 जागेवर पॅरेग्राफ झाले त्याचे. अरे मग सांगितलंच ना मी त्यांना, तुम्ही जेव्हा जे आर घेऊन येते तेव्हा तुमच्याच हाताने उपोषण सोडू, तो उपोषण सोडत नाही ना मी. तर जी आर येतोय असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर या मसुद्यामध्ये नेमकं काय आहे तेही वाचून दाखवताना मनोज जरांगे पाटील दिसून आले आहेत. पण काही शंका आहेत आणि त्याविषयी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा आहे. जोपर्यंत जी आर येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असंही या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बोलत आहेत. आज रात्री 9 पर्यंत मुंबई सोडणार असंही ते म्हणतायत. जी आर आल्यावर गुलाल उधळत निघणार असंही मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे आणि आपण जिंकलो रे अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 29 तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. जी आर आल्यावर आता गुलाल उधळत निघणार असल्याचं जरांगे पाटील म्हणतायत. पण आता हा जी आर लवकरच येणार असल्याचं त्यांनी दुसरीकडे हवा विखे पाटील साहेबांनी तरी पण सांगितलं जे आर तर देणारच आहेत. मराठा समाजाची मी फसगत करणार नाही, मी पण मराठा आहे. हा त्यांनी ते पण सांगितलंय. राजे आहेत ना, आपण राजाच्या घरात जाऊन बसतो, बाहेरच यायचं नाही. हा स्टेजवरती गर्दी कमी करा. स्टेजवर तुम्ही शांत बसा, तुम्ही आरडा करू नका ना, बोलणं व्हायना राहो. तुम्हाला काही कळतं का नाही? कशाला इतका लावलो आपण? पोलिसांना विखे पाटील साहेबांनी पण सांगितलंय त्रास द्यायचा नाही पोरांना. आणि मी सुद्धा सांगतो, तुमच्यामुळं विनाकारण काही गालबोट पोलीस बांधवांना लागायला नको. पोलीस बांधवांनी शांत राहावं ही त्यांना विनंती करतो. तुमच्यामुळं वातावरण शांत आहे, पोलिसांमुळं बिघडलं असं पोलिसांनी करू नका. बाहेर